त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पांडुरंग काळेकर आमच्या शेजारीच राहतो, त्यामुळे त्याची आम्ही नस जाणत असतो. आपण कोणाच्या नेतृत्वाखाली काम करतो हेही महत्त्वाचं असतं. आता तुम्ही शिवसेनेचा झेंडा घेतलेला आहे, तुमच्या शरीरामध्ये तुमच्या ऑटोमॅटिक अशी एनर्जी निर्माण होईल, या भगव्या झेंड्याखाली तुम्ही काम करताना अशी एनर्जी निर्माण होईल. या मुरबाडमध्ये पूर्णपणे या इंडस्ट्रीमध्ये तुमचा शिवसेनेचा आणि आपल्या युनियनचा दबदबा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद या शिवसेनेमध्ये आहे. गेल्या 9 महिन्यामध्ये काय झालं त्याची आता चिंता करायची गरज नाही, परंतु यापुढे जे काय होईल ते शिवसेनेच्या माध्यमाखाली होईल, आमच्या नेतृत्वाखाली होईल, आमच्या युनियनच्या अंडर होऊन जाईल. आमच्या संजीव सावंत सरचिटणीस म्हणाले की आमचा व्यवहार हा नेहमी पारदर्शक असतो आणि विशेष म्हणजे मला कोणीही कुठल्याही कामगारावर अन्याय करून जर कोणी पैसे घेते त्याला मी कधीही साथ आणि सपोर्ट करत नाही. कारण आपल्या शिवसेनेचं म्हणणं आहे, बाळासाहेबांचे वाक्य आहे की कामगार जगला तर त्याच्या खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र जगेल. आणि म्हणून तुम्ही काहीही करताना इंडस्ट्रीमध्ये कुठेही घुसा ना, बिंदास घुसा, परंतु त्या कामगारांच्या रक्षणासाठी, कामगारांच्या भल्यासाठी, कामगारांच्या हितासाठी तुम्ही जे काय कराल त्याला आमचा 100% सपोर्ट असेल. जरी आम्ही मुंबईमध्ये आलो, तुम्ही फक्त हात जरी मारली तरी आम्ही तासाभरामध्ये इथे नक्कीच पोहोचू आणि तुमच्या बरोबर खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन नव्हे, शिवसेनेचं वचन तुम्हाला मी देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.